Hello dear students, I welcome you all. In this video, we are going to learn about Newton's third law of motion. Okay, so let us start. See students, हा जो न्यूटनचा थर्ड लॉ ऑफ मोशन आहे तो कोणत्याही दोन ऑब्जेक्ट्स जेव्हा एकमेकांशी इंटरॅक्ट करत असतात तेव्हा त्यांच्यामध्ये असणाऱ्या फोर्सेसमधलं कोरिलेशन सांगणारा हा लॉ आहे. काय आहे तो लॉ बघूयात. Every action force has an equal and opposite reaction force which acts simultaneously. जेव्हा आपण एखाद्या वस्तूनं दुसऱ्या वस्तूबरोबर रिॲक्ट करतो तेव्हा त्या दोन्ही वस्तू एकमेकांच्या वरती ॲक्शन आणि रिॲक्शन फोर्सेस एक्झर्ट करतात आणि ते कसे असतात एकाच वेळी सायमल्टेनियसली एक्झर्ट करतात. जसं की तुम्ही एखादा बॅट आणि बॉल जेव्हा खेळत असता तेव्हा ज्या वेळेस तुम्ही बॅटनं बॉलला स्ट्राईक करता ॲट द सेम टाईम बॉल ऑल्सो एक्झर्ट्स सम फोर्स ऑन द बॅट. ओके, सो ह्या फोर्सेसना म्हणायचं ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस. बॅटनं बॉलवरती एक्झर्ट केलेला फोर्स जर ॲक्शन फोर्स असेल तर बॉलने बॅटवरती एक्झर्ट केलेला फोर्स त्याला म्हणायचं रिॲक्शन फोर्स. आणि हे दोन फोर्सेस जे असतात ते एकमेकांच्या वरती सायमल्टेनियसली ॲक्ट होतात. असं होतं का की बॅटनं बॉलला स्ट्राईक केल्यानंतर काही वेळानं बॅट वरती बॉलचा इफेक्ट होतो. बघा, जेव्हा आपण बॅटनं बॉल स्ट्राईक करतो त्यावेळेस बॉल जसा पुढे जातो ॲट द सेम टाईम बॅट देखील काही अंशाने मागे येते. इजंट इट. सो हा कशाचा इफेक्ट आहे तर बॅट आणि बॉल यांच्यामध्ये असणाऱ्या ॲक्शन आणि रिॲक्शन फोर्सेसचा. हे जे दोन फोर्सेस आहेत हे दोन फोर्सेस दोन वेगवेगळ्या बॉडींवरती ॲक्ट होतात बट सेम इन्स्टंटला ॲक्ट होतात आणि म्हणून ते दोन्ही फोर्सेस एकमेकांना कॅन्सल करत नाहीत. ज्या वेळेस बॅट बॉलवरती फोर्स एक्झर्ट करते ॲट द सेम टाईम बॉल देखील त्या बॅटवरती फोर्स एक्झर्ट करतो. हे दोन्ही फोर्सेस एका वेळी सायमल्टेनियसली एकमेकांच्या वरती ॲक्ट होतात बट ते दोन वेगवेगळ्या बॉडींवरती ॲक्ट होतात आणि म्हणून ते एका वेळेस जरी एकमेकांच्या वरती ॲक्ट झाले तरीसुद्धा एकमेकांना कॅन्सल मात्र करत नाहीत. ओके, एक्झाम्पल बघा. वेन अ बॅट स्ट्राइक्स अ बॉल द बॉल ऑल्सो एक्झर्ट्स अन इक्वल अँड अपोजिट फोर्स ऑन द बॅट. आणि म्हणून जेव्हा बॅटनं आपण बॉलला स्ट्राईक केल्यानंतर बॉल पुढे जातो ॲट द सेम टाईम बॅट देखील मागे येते. किंवा अजूनही काही एक्झाम्पल्स आहेत ह्याची बघा. जसं की हे एक्झाम्पल, बलूनमधून आपण जेव्हा हवा रिलीज करतो एअर रिलीज करतो एअर खालच्या बाजूने रिलीज होणार आणि बलून ॲट द सेम टाईम वरच्या बाजूनी मूव्ह होणार. सो ॲक्शन फोर्स जी आहे एअर खालच्या बाजूनं रिलीज झाली आणि रिॲक्शन फोर्स काय आहे बलून गोज अप. रॉकेटचं एक एक्झाम्पल तुम्हाला इथे सांगता येईल. जे रॉकेटला आपण इग्नाईट केल्यानंतर ते जे त्याची एनर्जी जी आहे ती हीट एनर्जी खालच्या बाजूनं रिलीज झाली की ॲट द सेम टाईम ते रॉकेट वरच्या बाजूने मूव्हमेंट दाखवणार. सो अशा प्रकारची काही एक्झाम्पल्स आहेत की जिथे आपण ॲक्शन आणि रिॲक्शन फोर्सेसचे एक्झाम्पल सांगू शकतो. तुम्ही अजूनही आठवा, जसं की तुम्ही एखादं क्रिकेटचं तर झालंच, कोणताही तुम्ही गेम घ्या, बॅडमिंटन घ्या किंवा तुम्ही इव्हन पोळ्या करत असाल, कुठलंही एक्झाम्पल. जेव्हा आपण एखाद्या ऑब्जेक्टवरती तुम्ही चेअरवरती जरी बसलेला असाल तरीसुद्धा तुमचा आणि त्या चेअरमध्ये ॲक्शन रिॲक्शन फोर्सेस असतात. आलं लक्षात. सो हा आहे न्यूटनचा थर्ड लॉ ऑफ मोशन ज्याच्यामध्ये दोन ऑब्जेक्टमध्ये असणाऱ्या ॲक्शन आणि रिॲक्शन फोर्सेसची माहिती इथे दिलेली आहे. आता नेक्स्ट आहे दॅट इज लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. हा काय आहे लॉ ते आपण बघूयात. त्यासाठी आपण दोन ऑब्जेक्ट्स कन्सिडर करतोय ए आणि बी. ओके, सपोज एक ऑब्जेक्ट आहे ए आणि दुसरं ऑब्जेक्ट आहे बी. आता ह्यापैकी जो ए ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टचं मास आहे m1 आणि बी ऑब्जेक्टचं मास आहे m2. आता त्या दोघांच्यामध्ये असणारी इनिशियल व्हेलॉसिटी, सपोज ए ऑब्जेक्ट जो आहे आपला तो ए ऑब्जेक्ट एका स्पेसिफिक व्हेलॉसिटीनं निघाला आहे बीकडे आणि बी ऑब्जेक्ट एका स्पेसिफिक व्हेलॉसिटीने निघाला आहे एकडे.
असं इमॅजिन करा. सो एची इनिशियल व्हेलॉसिटी जी आहे ती आहे u1 आणि बीची इनिशियल व्हेलॉसिटी आहे u2. आता या दोघांचं जर मोमेंटम आपण बघितलं तर दोघांचं इनिशियल मोमेंटम काय असणार? मोमेंटमचा फॉर्म्युला काय आहे? मास इंटू व्हेलॉसिटी. सो इथे एचे इनिशियल मोमेंटम होईल m1 इंटू u1 आणि बीचं इनिशियल मोमेंटम होईल m2 इंटू u2. इथंपर्यंत काही डाऊट आहे का बघून घ्या. ए आणि बी दोन ऑब्जेक्ट एका स्पेसिफिक व्हेलॉसिटीने एकमेकांच्याकडे येत आहेत. एचं मास m1, बीचं मास m2. एची इनिशियल व्हेलॉसिटी u1, बीची इनिशियल व्हेलॉसिटी u2 आणि म्हणून दोघांचंही इनिशियल मोमेंटम दिलेलं आहे, दॅट इज m1 u1 m2 u2. आता हे दोन्ही ऑब्जेक्ट्स एकमेकांच्या वरती स्ट्राईक झाले, येऊन आदळले. इकडून ए आला, इकडून बी आला, दोन्ही एकमेकांच्या वरती आदळले. आदळल्यानंतर दोघांचे जे व्हेलॉसिटीज होत्या त्या चेंज होणार, इजंट इट? मग काय होतील त्या दोघांच्या मध्ये चेंज? तर व्हेलॉसिटी आफ्टर कोलिजन, येऊन धडकल्यानंतरची एची व्हेलॉसिटी आहे v1 आणि बीची व्हेलॉसिटी आहे v2. दोघांची व्हेलॉसिटी बदलणार ना एकमेकांना धडकल्यानंतर. त्यांचे आधीचे जे व्हेलॉसिटी होते त्याच्यापेक्षा वेगळी व्हेलॉसिटी त्यांची असणार आहे आता धडकल्यानंतर. सो त्यांची व्हेलॉसिटी आफ्टर कोलिजन झाली v1 आणि v2. आता त्यांचं मोमेंटम पण चेंज होणार. मग एचं मोमेंटम आफ्टर कोलिजन, एकमेकांना धडकल्यानंतरचं एचं मोमेंटम असेल m1 v1 आणि बीचं मोमेंटम असेल m2 आणि v2. इथंपर्यंत क्लिअर झालं ना? आता हे जेव्हा दोन्ही ऑब्जेक्ट्स एकमेकांच्या वरती धडकले, हा ए ऑब्जेक्ट आणि बी ऑब्जेक्ट हे दोन्ही जेव्हा एकमेकांच्या वरती स्ट्राईक होतील, स्ट्राईक झाल्यानंतर ए ऑब्जेक्ट बी वरती एक स्पेसिफिक फोर्स एक्झर्ट करेल आणि बी ऑब्जेक्ट देखील ए वरती एक स्पेसिफिक फोर्स एक्झर्ट करणार आहे ॲट द सेम टाइम. जसं तुम्ही टाळी वाजवता, टाळी वाजवल्यानंतर दोन्ही हातांची एकमेकांच्या वरती रिॲक्शन होते, तशा पद्धतीनं ए आणि बी एकमेकांच्या वरती सेम टाइम काहीतरी स्पेसिफिक असा फोर्स एक्झर्ट करणार आहे आणि ते फोर्सेस वेगळे वेगळे असणार आणि त्यांची डायरेक्शन अपोजिट असणार. म्हणून बघा, बीनं ए वरती एक्झर्ट केलेला फोर्स आपण F1 असा कन्सिडर करूया आणि एनं बी वरती एक्झर्ट केलेला फोर्स आपण F2 असा कन्सिडर करूयात. इथं मी मायनस साईन यासाठी दिलं की दोन्ही फोर्सेसची डायरेक्शन अपोजिट आहे, म्हणून हे मायनस साईन दिलेलं आहे. आलं लक्षात? आता फोर्सचा फॉर्म्युला काय आहे रे? व्हॉट इज फोर्स? F इज इक्वल टू ma, दॅट इज मास इंटू ॲक्सलरेशन. हा आपण फॉर्म्युला फोर्सचा शिकलोय. सो आता इथे मी Fच्या जागी ma हा फॉर्म्युला यूज करेन. मग F1च्या जागी काय येणार? m1 a1 आणि F2च्या जागी काय येणार? m2 a2. सो इथं मी ह्या व्हॅल्यूज घातल्या. एक लक्षात घ्या स्टुडंट्स, समजून ह्या प्रोसेस करा. ह्या ज्या सगळ्या स्टेप्स आहेत त्या व्यवस्थित समजून घ्या. ह्याच्या पुढं मॅडमनी असं का सांगितलं, हे असं का लिहिलंय, हे डोक्यात आठवायचा प्रयत्न करा आणि मगच तुम्हाला हे समजणार आहे. ह्याच्यावरती तुम्हाला 5 मार्कचा क्वेश्चन विचारला जातो एक्झाममध्ये आणि हा तेव्हाच तुम्हाला लिहिता येईल जेव्हा तुम्हाला हे अंडरस्टँडिंग होणार आहे. पाठांतर करून हा पाठ तुम्हाला लिहिता येणार नाही. तुम्हाला समजा नाही आठवलं एखादी टर्म, एखादी स्टेप नाही आठवली तर पूर्णच्या पूर्ण तुमचे 5 मार्क जाणार आहेत. आणि म्हणून हे जे मी इथं स्टेप्स सांगते आहे, स्टेप्स सांगताना हे इथं का लिहिलं याचं कारण पण मी तुम्हाला सांगते आहे. सो ते व्यवस्थित समजून घ्या आणि मग व्यवस्थित अंडरस्टँडिंग करून हे लिहायचा प्रयत्न करा. सो 2 ऑब्जेक्ट्स एकमेकांच्या वरती स्ट्राईक झाले, दोघांनीही एकमेकांवरती स्पेसिफिक फोर्स एक्झर्ट केला. बीनं ए वरती फोर्स जो एक्झर्ट केला त्याला मी F1 म्हटलं. तुम्ही उलटसुलट पण म्हणू शकता, म्हणजेच एच्या जागी तुम्ही F2 पण म्हणू शकता, तसं काही अडचण नाही. फक्त हे मायनस साईन न विसरता लिहायचं. का मायनस साईन दिलं? बिकॉज ते दोन्ही फोर्सेसची डायरेक्शन ही अपोजिट आहे म्हणून. आता ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला पण आपण शिकलोय. काय आहे ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला? ए इज इक्वल टू v2 मायनस किंवा v मायनस u अपॉन टी. सो आता इथं A1 आहे, त्याच्या जागी काय येईल रे? M1 मी ॲज इट इज ठेवलं आणि A1च्या जागी काय आलं? v1 मायनस u1 अपॉन टी. एचा फॉर्म्युला v मायनस u अपॉन टी असा आहे. आता इथं A1 आहे ना, म्हणून मी v1 u1 असं घेतलं. हां, मग तुम्ही म्हणाल T1 का घेतलं नाही?
T2 का घेतलं नाही? तर ह्याचं कारण असं आहे की ॲट द सेम टाईम दोन्ही ॲक्ट होत आहेत ना. टाईम वेगवेगळा आहे का? एनं बी वरती जो फोर्स एक्झर्ट केला ज्या वेळेस, त्याच वेळेस बीनं पण ए वरती फोर्स एक्झर्ट केला आहे. टाईम दोन्ही सेम आहेत आणि म्हणून मी T1 T2 असं टाईम घेतला नाही. जर टाईम वेगवेगळे असते तर मग मी तिथं T1 T2 असं लिहिलं असतं. इथं सेम टाईम आहे म्हणून मी नुसता T लिहिला. हे समजून आलं? आता तसंच बीच्या बाबतीत मायनस साईन लिहिलं, अपोजिट डायरेक्शन आहे म्हणून M2 ॲज इट इज लिहिलं आणि A2च्या जागी लिहिलं मी V2 मायनस U2 अपॉन T. ओके. आता दोन्हीकडे T सेम आहेत, सो मी ते T कॅन्सल करेन आणि मला मिळेल M1 इंटू ब्रॅकेट V1 मायनस U1 इज इक्वल टू मायनस M2 इंटू ब्रॅकेट V2 मायनस U2. काय केलं मी? हे T आणि T जे आहेत ते कॅन्सल केलं, दोन्हीकडे सेम आहेत म्हणून. समजलं इथंपर्यंत? आता ह्या दोघांचं आपण मल्टिप्लिकेशन करूया. M1 इंटू V1 मायनस M1 इंटू U1 अशा पद्धतीनं हा जो ब्रॅकेट आहे त्या ब्रॅकेटमध्ये असणारे जे नंबर्स आहेत त्यांना आपण M1 मल्टिप्लाय करू. सो मला काय मिळालं? M1 इंटू V1 मायनस M1 इंटू U1. तसंच इकडच्या बाजूला M2 इंटू V2 प्लस, आता इथे मायनस मायनस आहे म्हणून प्लस झालं M2 इंटू U2. इथंपर्यंत सगळ्यांना समजलं? आता काय करायचं बघा. आता जे इथं M1 V1 आहे आणि इथं M2 V2 आहे, इथं M1 U1 आहे आणि इथं M2 U2 आहे. सो जे सेम एंटिटीज आहेत त्या मी आता एकत्र घेणार. म्हणजे MV एकत्र येईल आणि MU एकत्र येईल. सो आता इकडच्या बाजूला येताना साईन चेंज होणार. सो काय मला मिळालं बघा, M1 V1 हा ॲज इट इज घेतला, हा M2 V2 जो होता तो इकडं आला, साईन चेंज झालं म्हणून प्लस M2 V2 मी केलं. M1 U1 इथे मायनस साईन आहे, इकडच्या बाजूला आल्यानंतर प्लस साईन होईल, M1 U1 झालं आणि हे प्लस M2 U2 ॲज इट इज आहे. आता बघा, M1 V1 प्लस M2 V2 इज इक्वल टू M1 U1 प्लस M2 U2. आता हे जे आहे इट इज टोटल फायनल मोमेंटम आणि हे जे आहे ते टोटल इनिशियल मोमेंटम आहे ह्या दोन्ही ए आणि बी ह्या ऑब्जेक्ट्सचं. सो ए ऑब्जेक्टचं टोटल फायनल मोमेंटम जे आहे ते इक्वल आहे कशाशी? तर बी ह्या ऑब्जेक्टच्या टोटल इनिशियल मोमेंटमशी. व्ही फायनल व्हिलॉसिटी असते म्हणून हे फायनल मोमेंटम झालं. यू म्हणजे इनिशियल व्हिलॉसिटी असते, सो हे टोटल इनिशियल मोमेंटम झालं. आणि ह्याच्यावरून आपण काय सांगितलं की द टोटल इनिशियल मोमेंटम अँड टोटल फायनल मोमेंटम आर इक्वल इन मॅग्निट्यूड. म्हणजेच काय? तर जेव्हा दोन ऑब्जेक्ट्स एकमेकांच्यावरती कोलाईड होतात तेव्हा त्यांचं असणारं इनिशियल मोमेंटम आणि फायनल मोमेंटम हे इक्वल असतात. आणि हे सांगणारा हा लॉ आहे विच इज कॉल्ड ॲज लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. आलं लक्षात? हा आपल्या चॅप्टरमधला लास्ट पॉईंट होता. आपला जो फर्स्ट चॅप्टर होता तो पूर्ण चॅप्टर संपलेला आहे. आता नेक्स्ट टाईम आपण जो बघणार आहोत दॅट इज सेकंड चॅप्टर, दॅट इज वर्क अँड एनर्जी. ओके, तोपर्यंत गुड बाय.